आणखी एक महत्त्वाची बातमी, लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुंबईमध्ये परवानगी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। शिवडीमध्ये 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले। आशिया खंडामधला सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिवल नेहमीच वादामध्ये सापडतो। सनबर्न फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचं सेवन होतं आणि त्यामुळे गोव्यामध्ये परवानगी नाकारण्यात आली होती। पुण्यातही अनेक नियम पायदळी तुडवून सनबर्न फेस्टिवल पार पडलेला होता। 2016 मध्ये पुण्यामध्ये सनबर्ननं जवळपास 42 लाखांचं मुद्रांक शुल्क बुडवलं होतं। गौण खनिजाचा 60 लाखांचा महसूलही अजून वसूल झालेला नाहीये। प्रचंड महसूल बुडवूनही सनबर्न फेस्टिवलवर सरकार मेहरबान का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, यंदा सनबर्न फेस्टिवलला खरंच सरकारनं मान्यता दिली आहे का, परवानगी दिलेली आहे का आणि हा कार्यक्रम खरंच होतोय का? माधवी, प्रामुख्याने सांगायचं झालं तर शिवडीच्या त्या डॉकयार्ड परिसरात हा संपूर्ण सनबर्न फेस्टिवल होणार आहे। त्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर डॉकयार्ड यांची देखील स्वतंत्र परवानगी ही घेण्यात आल्याचं कळतंय। मात्र मुळातच पुण्यात मागच्या वर्षी ज्यावेळी सनबर्न हा फेस्टिवल झाला होता त्यावेळी लाखोंचा महसूल हा सनबर्न फेस्टिवलने बुडवल्याचं पाहायला मिळत होतं। एकीकडे मुद्रांक शुल्क होतं तर दुसरीकडे गौण खनिज याचा देखील अद्याप वसूल करण्यात आलेला नाहीये, तो 60 लाखाचा आहे। आणि अशातच त्यांच्या या संपूर्ण जो महसूल बुडवला होता या प्रकरणी पुणे पोलिसांनी आयोजकांवरती गुन्हा दाखल करून त्यांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या होत्या। हीच परिस्थिती गोव्यात देखील होती। त्याचबरोबर याच फेस्टिवलवरती अंमली पदार्थांचे तस्करी किंवा त्या ठिकाणी सेवन केलं जातं हा आरोप असताना, अनेक संस्थांचा विरोध असताना महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हा हे फेस्टिवल का राबवू इच्छित आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। गोव्यात देखील हेच झालं। गोवा सरकारने ते अक्षरशः सनबर्न हा पुन्हा त्या ठिकाणी बंदी आणली त्याच्यावरती। मात्र असं असताना देखील इतका लाखोचा महसूल बुडवलेला असताना देखील या ठिकाणी महाराष्ट्र सरकार मात्र का मेहरबान होता हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। याआधी देखील विधान परिषद असो विधानसभा असो या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांनी या सनबर्न फेस्टिवल बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते। स्वतः त्यावेळी माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील नक्कीच, आणि त्यामुळे पुन्हा एकदा सनबर्न फेस्टिवलला जर सरकार परवानगी देत असेल तर तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडणार आहे, हे निश्चित। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुढचं बुलेटिन